वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण मिरर वर्क बघणार आहोत। तर नवरात्रीमध्ये मिरर वर्क केलेले ब्लाउज खूप वापरण्यात येतात। हे बघा, या पद्धतीने वर्क केलेले असतात ते या पद्धतीचे, आणि सध्या त्या पद्धतीचे ब्लाउज खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत। तर चला आपण आज शिकूया की मिरर वर्क कसं करायचं असतं ते। तर यासाठी मी हा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे। हा थ्रेड एम्ब्रॉयडरीचा आहे आणि हा 3 आणि 3 6 पदरी आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने हे मिरर इथे चिटकवून घेतलेला आहे। तर त्यानंतर या इथून सुईला वरती काढायचं, यानंतर याच्या इथे स्टिच करायचं। त्याच्या जवळून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं, त्यानंतर याच्या इथे एकदा स्टिच करायचं। सेंटरमधून एकदा सुई काढायची या इथून, तर यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं। हा दोरा या साईडने ठेवायचा आणि हे जे पहिल्यांदा आपण स्टिच केलेलं होतं याच्या इथून या पद्धतीने हे करायचं, सुई टाकायची। या पद्धतीने इथे लॉक तयार होतं, याला टाईट करून घ्यायचं। यानंतर पुन्हा एकदा या इथून एकदा सुई काढली, करण्यासाठी खूप सिंपल आहे हे, काहीच नाही, फक्त इथे या पद्धतीने टाके टाकत राहायचे। यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे खालचे थ्रेड्स आहेत, हे सर्व यायला पाहिजेत। बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता सेम असंच जेव्हा डायमंड शेप असतो तेव्हा कसं करायचं ते मी दाखवते। आता यासाठी सुद्धा मी हा एम्ब्रॉयडरीचा थ्रेड घेतलेला आहे। हा पण 3 पदरी, म्हणजे एकूण मिळून 6 थ्रेड्स आहेत। तर यासाठी सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं, त्यानंतर याच्या इथे सेम तसंच अजून एकदा सर्व साईडने करून घ्यायचं।
आता या इथून सुईला एकदा पुन्हा वरती काढायचं। सेम जसं यामध्ये केलं होतं त्याच पद्धतीने यामध्ये करायचं आहे। या पूर्ण याच्यातून घ्यायचे थ्रेड, दोरा या साईडला ठेवायचा। खाली घालायची। बघा हे दिसताना किती सुंदर दिसतंय। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण पहिल्यांदा स्टिच करत असतो ते एकदम टाईटली घ्यायचं, बिलकुलही लूज घ्यायचं नाही। जर ते लूज घेतलं तर मग त्यामधला जो मिरर आहे तो मिरर निघून जातो। यातला तिसरा प्रकार बघू। यामध्ये सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। या इथून सुईला पहिले वरती काढायचं, यानंतर याच्या इथे वरती काढली। हा दोरा या साईडला घ्यायचा आणि याच्या इथे स्टिच करायचं। आता यामध्ये एक महत्त्वाचं, जेव्हा असा कॉर्नर आलेला आहे तेव्हा पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या तिथूनच एकदा सुईला वरती काढायचं। यामुळे काय होतं, जे कॉर्नरच्या साइड्स असतात ना त्या अगदी छान पद्धतीने दिसतात। हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसायचे, कॉर्नर्स पण छान दिसायला लागलेले आहेत। आता यानंतर अजून एक मी तुम्हाला डिझाइन दाखवते। तर यातला चौथा प्रकार बघू। यासाठी सुद्धा मी एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे। हा 3 आणि 3 6 पदरी आहे। तर यानंतर या इथून सुईला वरती काढायचं, यानंतर या इथून सुईला वरती काढला
आणि या सगळ्या थ्रेडमधून पुन्हा एकदा सुईला या पद्धतीने पलीकडच्या साईडने काढायचं. तर यानंतर या इथूनच एकदा सुई टाकायची आणि या पद्धतीने काढायची. या पद्धतीने काढल्यानंतर यामध्ये मी हा मोती टाकणार आहे आणि याच्या इथे स्टिच करून घ्यायचं. यानंतर सेम पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं. ही सर्व दोऱ्यांमधून एकदा या साईडला काढायची. या पद्धतीने यामध्ये मोती टाकायचा. अजून एकदा दाखवते. या इथून सुईला वरती काढायचं. या सर्व दोऱ्यांमधून सुईला एकदा या पद्धतीने काढायचं. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यातला अजून एक प्रकार दाखवते मी. सॉरी. आता यानंतरच्या प्रकारामध्ये पण मी हा एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे. हा पण 3 आणि 3 6 पदरी घेतलेला आहे. आता यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं. तर यावेळी फक्त या सर्व दोऱ्यांच्या मधातून हा दोरा काढायचा. इथे एक टाका टाकल्यासारखा होतो आणि त्यानंतर या इकडे स्टिच करायचं. आता यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं. या याच्यातून सुई या पद्धतीने घ्यायची. पुन्हा या इथे स्टिच करायचं.
या इथून सुईला वरती काढायचं. यानंतर यामधून फक्त सुई काढायची या पद्धतीने. आणि या इकडे स्टिच करायचं. अजून एकदा दाखवते. बघा हे किती सुंदर पद्धतीने दिसते. आता यातला शेवटचा प्रकार एक मी तुम्हाला दाखवते. तर यातला हा शेवटचा प्रकार. आता यामध्ये मी हा थ्रेड घेतलेला आहे. वूलन थ्रेड आहे, सॉरी एम्ब्रॉयडरी थ्रेड. सेम त्याच पद्धतीने या इथे स्टिच करून घ्यायचं या पद्धतीनेच. तर यानंतर मी हा ऑरेंज कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, सॉरी एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे. आणि याला आपण फक्त छोटे छोटे एक आउटलाइन करून घेणार आहोत. या इथून सुईला वरती काढलं. आता या एम्ब्रॉयडरी थ्रेडच्या ऐवजी तुम्ही इथं शुगर बीट किंवा मोती सुद्धा घालू शकतात. सेम याच पद्धतीने करायचं त्याला सुद्धा. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता याचाच उपयोग तुम्ही हे आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, हे नेकलेस, ही इयररिंग्स वगैरे करण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.